एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली। अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत। अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय, ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली। तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये, तिथे तिचा प्रॉब्लेम आहे। या सगळ्या गोष्टीला, सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे, एक माणूस, त्याचं नाव उद्धव ठाकरे। एक माणूस। ठाकरेंची तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि एकमेकांच्या विरोधात तलवारी उपसल्यात ठाकरेंच्या दुसऱ्या पिढीने। संपूर्ण प्रचारामध्ये उद्धव ठाकरेंना टार्गेट करणाऱ्या राज ठाकरेंनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वर्मावर घाव घातला। गद्दारीवरून शिंदेंवरती प्रहार करणाऱ्या उद्धव ठाकरेंनाच राज ठाकरे यांनी गद्दार ठरवलंय। एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली। अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत। अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय, ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली। तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये, तिथे तिचा प्रॉब्लेम आहे। या सगळ्या गोष्टीला, सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे, एक माणूस, त्याचं नाव उद्धव ठाकरे। एक माणूस। शिवसेनेतल्या बंडाला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवलं। शिवसेनेमध्ये पहिलं बंड करणाऱ्या आणि बाळासाहेबांना नडणाऱ्या भुजबळांनाच उद्धव ठाकरेंनी कसं जवळ केलं, यावरून सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। 2019ची निवडणूक आपण विचार करून बघा। एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली। अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत। अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय, ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली। सुनबाई घरामध्ये येते, थोड्या दिवसात सासूबाईंशी भांडण सुरू होतं, वाद सुरू होतात, सगळं सुरू होतं। कळलं का? तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये, तिथे तिचा प्रॉब्लेम आहे। या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो, मग शिंदे बाहेर पडले। पण जो माणूस महाराष्ट्र माननीय बाळासाहेबांना जो त्रास देऊन जो फुटून पहिला जो गेला माणूस, ते छगन भुजबळ, ते भुजबळांबरोबर हा माणूस त्यांना मातोश्रीवरती जेवायला बोलवतो। बाळासाहेबांना त्रास दिला हा सोडून द्या, त्याचा ह्याला काही देणं घेणं नाही। आणि बाकीच्यांकडे बाकीचे शत्रू व्हायचे। या सगळ्या गोष्टीला, सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे, एक माणूस, त्याचं नाव उद्धव ठाकरे। एक माणूस। 1992-93च्या दंगलीमध्ये सामना वर्तमानपत्रात प्रक्षोभक संपादकीय लिहिल्याचा गंभीर आरोप बाळासाहेबांवरती ठेवण्यात आला होता। हे प्रकरण थंड बस्त्यात गेलं होतं, पण गृहमंत्री झाल्यावरती भुजबळांनी ही फाईल ओपन केली आणि पोलिसांना बाळासाहेबांना अटक करण्याचे आदेश दिले। 25 जुलै 2000 रोजी 500 पोलिसांचा ताफा मातोश्रीवर धडकला आणि बाळासाहेबांना अटक करून भोईवाडा कोर्टामध्ये नेण्यात आलं। इतकं सगळं होऊनही ठाकरे आणि भुजबळांमध्ये कटुता राहिली नाही। बाळासाहेब आजारी असताना भुजबळांना त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडण्यात आले होते। भुजबळांना माफ करणारे उद्धव ठाकरे राणे आणि शिंदेंचं बंड मात्र विसरायला तयार नाहीयेत। गद्दारांबाबतची ठाकरेंची ही कथित दुटप्पी भूमिका अधोरेखित करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केलाय, पण राज ठाकरेंचं नाव घेणं टाळत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी सुद्धा त्यांना टोला लगावला। आणि एक पक्ष आहे कोणता तरी, सुरुवात केली तेव्हा त्याचा झेंडा वेगळा होता, आता झेंडा बदललेला आहे। निशाणी सुद्धा कधी इंजिन इकडे कधी इंजिन तिकडे। पहिलं नाव होतं मनसे, आता नाव झाले गुणसे। नाही, गुणसे म्हणजे गुणांनी काय नाही, गुणाची मानवा, पण गुजरात नवनिर्माण सेना जो महाराष्ट्राचा घात करेल,
जो कोणी महाराष्ट्राचा घात करेल त्याला गुंसे साथ देणार. बघा काय झालंय, गुंसे प्रमुखांवर आम्ही कधी बोलत नाही. गुजरात नवनिर्माण सेना आता अशा परिस्थितीत आहे, मी त्यांच्यावर वैयक्तिक कधी बोलत नाही, आम्ही आमच्या मर्यादा पाळतो. मनसेची परिस्थिती आता अशी आहे की मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनानी गुंसे झाली आहे. ज्या मनसेनी मोदी साहेबांना पाठिंबा दिला, ज्या मोदी साहेबांच्या भाजपानी 5 लाख नोकऱ्या इकडच्या मराठी माणसांच्या गुजरातला नेल्या, ज्या मोदी साहेबांनी उद्योगधंदे गुजरातला नेले, त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला. राज ठाकरेंनी याच निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या आजारपणाच्या वेळेला त्यांचं सारथ्य केल्याची आठवण सुद्धा काढली होती. दरम्यान याच गद्दारीच्या मुद्द्यावरून शेवटच्या दिवशी फेसबुक लाईव्ह वरून उद्धव ठाकरेंनी मतदारांना भावनिक आवाहन केलं. पक्षफुटीच्या भावनिक लाटेचा जोर विधानसभा निवडणुकीमध्ये कितपत कायम राहणार हा सुद्धा प्रश्नच आहे. त्या लाटेचा फायदा उद्धव ठाकरेंना होऊ नये यासाठी राज ठाकरेंनी गद्दारीचा मुद्दा उकरून काढलाय. राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, पण तुर्तास दोन्ही ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे. आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या निमित्तानं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.